दिनांक 6 नोव्हेंबर 2025ला जवळपास सायंकाळी 7:45 ते 8च्या दरम्यानची घटना आहे. यामध्ये मृतक नामे रोमा कृष्णाजी कुंभारे वय 45 वर्ष, राहणार गंगाबाग पारडी यांनी आणि आरोपी आहे कुणाल देवेंद्र कुंभारे वय 30 वर्ष, राहणार नाईक तलाव, बांगलादेश पाचपावली. आरोपीच्या आईला मृतकाने 10 वर्ष आधी पडून आणला होता आणि तो तिच्यासोबत राहत होता आणि नात्यात तो पुतणे आहे. आरोपी मृतकच्या पुतणे आहे, त्याच्या मोठ्या भावाच्या पुतणे आहे. आईला पडून नेलं म्हणून हा राग त्याच्या मनात होता आणि यांचे आधी पण बरेचदा भांडणं झाले. पाचपावली जणाला प्रगतला तक्रार होईल आणि तो एकमेकांना हे धक्के द्यायचा की तुला पाहून घे, तुला पाहून घे. आज तो तलमलेवाडी सिमेंट रोड आहे तिथे तो होता आणि आरोपीच्या ज्या नेहमीचा रस्ता होता. आरोपीने आज शेखरवाईन शॉपमध्ये दारू वगैरे केली आणि तो आपल्या घराकडे जात होता. त्यावेळेस आरोपीने मृतकला अडवून तिथं त्याच्यावर चाकूने वार केली. त्यानंतर पेट्रोलिंग करताना दीदीच्या लोकांना दिसलं, लगेच त्यांनी आमच्या दीदीच्या पार्टीने त्याला लगेच भवानी हॉस्पिटलला आणलं. भवानी हॉस्पिटलला मग आम्ही त्याला ॲडमिट केलं आणि उपचारादरम्यान नंतर मृतक एक्सेस ब्लडिंगमुळे मृत पावला. हत्येचं मूळ कारण हेच आहे की मृतकाने आरोपीच्या आईला पडून आणलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्य उद्ध्वस्त झालं असं आरोपीची मानसिकता होती आणि त्या व्यतिरिक्त त्यांचे काही पारिवारिक वाद होतं. त्या पारिवारिक वादातून हत्या झाली. याच्यामध्ये किती आरोपी समोर आलेले आहेत काय सांगा? त्याच्यामध्ये मुख्य आरोपी कुणाल देवेंद्र कुंभारे वय वर्ष 20 आणि दुसरा आरोपी अमित नोहार भारती वय वर्ष 20 नदीमनगर. 2 आरोपी निष्पन्न झाले. आरोपी आता टाकतात. याच्या अगोदरचे काही गुन्हे यांच्यावर उपस्थित आहेत की काय? नाही, यापूर्वी आरोपींवर कुठलाच गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. ते फक्त वैयक्तिक आणि पारिवारिक वादातूनच हे झालेलं म्हणजे गुन्हा घडलेला. कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आलेली आहे? बरोबर, या गुन्ह्यातल्या मार्गदर्शन माननीय स्थिती सर, डॉक्टर रवींद्र सिंगल सर आणि डॉक्टर शिवाजी राठोड सर, श्री गंभाई कदम सर, श्री सत्यदेव बंडवकर सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आधी पोलिसांच्या सर्व टीमने काम केलं.